कुठं पळालास तू? तर बघा आता एक एक वर्ग सोडता. हाय एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल शिवकिरण ब्लॉग वन्स अगेन. सो आज मी लवकर लॉग ऑफ केलं आहे कारण की माझं काम झालं होतं आणि तसेच उद्या तुमचा पेपर आहे, इंग्लिशचा पेपर आहे. सो तिची आता रिव्हिजन करून घेते कारण की तिला 8 दिवसापासून बरं नव्हतं म्हणून मी तिला अभ्यासाचा काहीच प्रेशर दिला नव्हता. बट आता उद्या पेपर आहे सो थोडंफार रिवाईज करायला पाहिजे. नॅपकिन का तिरंगा पिऊ का वर्दी, पिऊ की वर्दी काय? चलो पिऊ ताई, अभ्यास नाही घ्यायचा का ताई? पिऊ ताईचा आराम चालू आहे. मग आता केळं खाल्लं, आता कुरकुरे खाल्लं, आता उद्या पेपर आहे. अभ्यास कोण करणार? हां मी पेपर लिहायला ना तुझा. आता सिनियर पासून परत स्टार्ट करते मी शिकायचं. तुझ्या वाटची जाईल शाळेत जात जाईल मी, चालेल का? ते रेनकोट नाही, 1 रुपया वसूल होईल. धुवावं लागेल त्याला, पण धुवून बी काय तसंच होऊन जातं. चलो सुपरमॅन इज गोइंग टू ड्युटी. क्रिश आहे रेनकोटवाला क्रिश. त्याला आमच्या पाटील साहेबांचा टाईम झालेला आहे. काय करतील नाईट ड्यूटी. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा ते गाडी चालवता. दिस इज ड्रायवर्स लाइफ. जब हम सोते तब वो जागते और जब हम जागते तब वो सोते. आणि ते बॅगचं जीव बघा, मी कधीची सांगते यांना बॅग घेऊन घ्या पण बॅग घेत नाही. मला सांगता बॅग घेऊन ये आणि मी माझ्या चॉईसची त्यांना आवडणार नाही म्हणून मी घेत नाही. खरं का खोटं? खरं. आणि इकडे आमच्या लिफ्टचं जोरदार काम चालू आहे बघा. आज त्यांनी हे डोर पण थोडे बसवले. आता ही ऑटोमॅटिक लिफ्ट नाही ॲक्च्युली, बघू कशी जेव्हा पूर्ण झाल्यावरच कळेल. चलो बाय बाय. मला बी बाय बाय करा ना. पाऊस येतोय ना. कुठं पळालास तू? आणि आमच्या पार्किंगमध्ये ना एक चोर असतो, तो रोज घुसतो आणि घाण करतो. तर चोर कोणता आहे तुम्हाला दाखवते मी. पण चोर पळून गेला आहे वाटतं. नाही इकडं पण नाही. कुठे गेला का भागा बे तू? हे गेट उघडं असतं ना, ओपन असतं म्हणून तो चोर घुसून येतो. तो चोर म्हणजे नथिंग बट कुत्रा. बाजूच्यांच्या पाळलेला कुत्रा येतो आणि तो सारखा इथं येतो आणि घाण करून जातो. सो मला काय तो भेटला नाही, तो पळाला आहे कदाचित माझ्या आवाजाने. आणि बघा तुम्ही अशा प्रकारे हा गड आम्हाला चढावा लागतो 4थ्या मजल्यावर. गुड मॉर्निंग गाईज. तर मी आत्ता निघालेली तुमच्या स्कूलमध्ये. काल आपण तिचं एक्झामसाठी प्रिपरेशन करून घेतलं आणि आज तिचा पेपर होता. सो पेपरच्या निमित्ताने मॅडमांना पण भेटणं होईल आणि त्यांच्याकडून आपल्याला फ्यूबद्दल फीडबॅक पण कळेल. तसंच तिला स्कूल बस लावलेली म्हणून रेग्युलर जाणं येणं होत नाही. सो या एक्झामच्या निमित्ताने मॅडमांना भेटणं तरी होईल. आणि तिचं नेहमी चालू असतं सगळ्यांचे पॅरेंट्स यांना घ्यायला येतात, तू मला येत नाही घ्यायला. आणि मी तिला आधीच सांगून ठेवलेलं आहे म्हणून तिला घ्यायला जावंच लागणार होतं. सो आता पटकन स्कूलमध्ये पोचते आणि तिला घरी आणते. तर मी आत्ता पिऊच्या शाळेत पोचण्यात आहे, थोडंच राहिलेलं आहे. आणि बघा आता यावेळेस 5वी ते 10वीपर्यंतच्या पोरांची शाळा भरते वाटतं आणि लहान मुलांची सुट्टे. सो हे लहान मुलांना बघून आपल्या शाळेचे दिवस आठवतात. आपण पण असंच जायचो शाळेत. खूप सारी आठवणी असतात शाळेच्या. तर बघा आता एक वर्ग सोडताय मॅडम आणि पिऊचा वर्गाला अजून सोडलेला नाही वाटतं. पण त्याआधी मला तिच्या बसवाल्या काकांना कॉल करायचं आहे, नाही तर ते पिऊला घेऊन जातील. सो मी आधी कॉल करून घेते त्यांना. शेवटी सिनियर KG म्हणजे पिऊच्या वर्गाला सोडताय. सो पिऊ आता येईल. आता आपण तिची रिॲक्शन बघू. बघा आता पिऊ येते आणि पिऊची रिॲक्शन बघा तुम्ही. याच्यातलीच ती बघा, ती आली. किती मोठी स्माईल आली पिऊच्या चेहऱ्यावर. मॅम वंशिका चल आली ना मी तुला घ्यायला. हां चला
चला आता मॅडमांना भेटून घेऊ आपण. हां तू पेपर कसा लिहिला ते विचारू. हां लिहिला का पेपर, लिहिला का नाही, काय दिलं बॅगमध्ये, काय मग फीडबॅक कसा भेटला. पिऊचा फीडबॅक स्कूलमध्ये अजिबात चांगला भेटलेला नाही आहे. आणि मॅडम बोलल्या की मी शिकवत असताना तिचे काहीतरी वेगळेच कारनामे चालू राहतात, डान्स करते आणि पोरं पण सांगता. म्हणून मॅडम बोलल्या की मी तिला 2-3 फटके पण देते म्हणे. बोलली ठीक आहे म्हटलं देत जा फटके, ते ऐकत नाही असं पण. आता काय रडती. हां तर म्हणून पिऊचं आजपासून टी व्ही बघणं एकदम कमी. कारण मॅडम मला विचारत होत्या की ती टी व्ही सारखं बघत राहते का. तर मी खरं सांगितलं की हो मॅडम तिचं टी व्ही बघण्याचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणूनच तिच्यावरही असे परिणाम होत आहे. सो पिऊ तुला आजपासून टी व्ही किती वेळ, फक्त जेवणापुरता ठीक आहे, समजलं का. तशी नाही म्हणते बघा ती, ऐकत जा थोडंसं. आणि आता तिला केव्हापासून सांगते मी ड्रेस चेंज कर गं, ड्रेस चेंज कर गं, ते ऐकत नाही. आणि येताना काय झालं का पिऊ त्याला, येताना ना आम्ही रिक्षामध्ये बसलो तर ते हां हिला जेवायचं नाही, जाऊ द्या हिला ड्रेस पण चेंज करायचं नाही. तर येताना आम्ही रिक्षामध्ये बसलो तर ते दादा बोलले रिक्षावाले की ताई थांबव आणि मला पार्सल घ्यायचं आहे म्हणे. मी बोलली ठीक आहे म्हटलं. आज पण नंबरला त्या उभ्या राहतात ना रिक्षा, तिथे पूर्ण पॅसेंजर भरतात, तिथं वेट करावं लागतं. मी थांबली. मग ते त्यांचा मुलगा पण होता सोबत छोटा, तिच्यासारखा तो पार्सल घेत होता. त्यांनी काहीतरी पिझ्झा वगैरे घेतला त्याला बॉक्समध्ये. मग येताना मी त्यांना, माझ्याकडे 20 रुपये होते आणि 10 रुपये द्यायची होती. त्यांना बोलली म्हटलं हे घ्या पैसे. तर ते दादा म्हणे माझ्याकडे सुट्टे नाही ताई राहू द्या म्हणे. पण म्हटलं नको यार, चांगलं वाटत नाही बिचारे, आपण शेवटी पॅसेंजर आहे, त्यांच्या रिक्षात बसून आलो. तर मी पर्समध्ये शोधले आणि मला नेमके 10 रुपये भेटले, सो त्यांना दिले. सो कधी कधी लोक असे भेटतात की ते 1 रुपया पण सोडत नाही. आणि कधी कधी लोक म्हणजे असे एकदम साधे राहतात की ठीक आहे नाही ना तुमच्याकडे सुट्टे राहू द्या, पण आपल्याला ते काही पटत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना पटकन पर्समध्ये 10 रुपये होते ते शोधले आणि त्यांना दिले. मला पण बरं वाटलं पैसे दिल्यानंतर. तर मग आता जेवण करायचं ना, चला मग आता जेवण करूया आणि भेटूया नंतर. आवडीची भाजी केलेली, वांग्याची भाजी. आमच्या पिऊला वांगे एवढे आवडतात ना, बाकीचा भाजीपाला खात नाही ती, पण तिला वांगे काय माहिती का बरं जास्त आवडतात. लई मस्त लागला होता का, आज पण तसाच केलाय मग आईने वांग्याच्या भाजीचा काला. तर कोणाला वांगे आवडतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगावे, पिऊ सारखे ना. पिऊ मी काय सांगितलं का तुला, सासूच्या घरी गेल्यावर काम करावं लागतं असं. हां पिऊला सासूच्या घरी जायचं नाही, पिऊला लग्न करायचं नाही. पिऊला लग्न करण्याचं कारण नाही, कारण की पिऊला सासूच्या घरी काम करावं लागेल ना. पिऊ एक बाई उंडा मग एक बाई नाही व मग आहे म्हणा. तुझ्या आईला काम लावशील का तू सासूच्या घरी. हां काय करशील मग आईला, काय सांगशील आईला. हां ठेवून घे आणि आईला काम करायला लावशील मग. हां आईला झोपायला आईला घेऊन जाणार ती. आईला घेऊन जाशील का तू तिथं तू सासूच्या घरी. हो आईला घेऊन जाणार आहे ती. सासू काम करणार आहे. सासू अशी काठी घेईल मग असं जाडू येईल तुझ्या मागे बघ, असं जाडू तुला फटके द्यायला 2-4. हां बापरे. फ्युचर सासू जर हा व्हिडिओ बघत असणार तर पिऊ पासून अलर्ट राहावे त्यांनी. पिऊ तुम्हाला मारणार आहे, ठोकणार आहे ती. मग ती सासू जर तुझा व्हिडिओ बघत असेल कुठेतरी असेल, मग ती तू मोठी झाली का, मग तुझं लग्न झालं का, मग ती सासूबाई म्हणणार का गं पिऊ तुम्हाला असं म्हणत होती, तू छोटी होती तेव्हा नाही असं म्हणणार ती. असं नाही बोलू बेटा. हे आहे हेअर ड्रायर आणि याचा यूज काय करणार आहे मी ते दाखवते तुम्हाला. तुम्ही बघत असणार की मी केस पण धुतलेले नाही आहे. सो हेअर ड्रायर मी करते तरी काय नेमकी. तर विषय असा आहे की आमची ही ऑइलची बॉटल आहे, ही 5-6 दिवसापासून आम्ही मस्तपैकी धुवून ठेवली होती. बट ती बाहेरून लगेच कोरडी झाली आणि आतून अजून पण ओलसर पण आहे आणि त्याच्यामध्ये ऑइल पण टाकता येत नाही आहे आणि तशीच ती पडलेली. सो आत्ता असं वाटलं की चला हेअर ड्रायरने तिला करू आपण वाळू, कारण की काल पण बारीक काडी टाकली आणि तिच्यात कापड पण गुंडाळून टाकला, पण तो कापड बाहेरच्या बाहेर गोळा होतो आहे आणि त्याच्यामुळे ती कोरडी करताच येत नाही आम्हाला. सो आता बघू याच्याने हेअर ड्रायरने होते कधी ती तुम्हाला दाखवते मी.
तर बघा मी अशा प्रकारे आता हेअर ड्रायरने मस्तपैकी गरम हवा देते की जेणेकरून ही कोरडी होईल आणि त्याच्यातून काहीतरी वेगळाच आवाज येतो आहे. आणि हाच एक पर्याय उरलेला होता कारण की बरणी आहे काचीची, सो तिला आपण गरम पण करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. सो नेक्स्ट टाईमसाठी एकच लेसन आहे की आता जेव्हा आपण हिला धुवायला घेतलं तर फक्त ओल्या कापडाने बाहेरून स्वच्छ करून घ्यायचं, नाहीतर अशा पद्धतीने धुवायचं की आत पाणी जाणार नाही. तिचं झाकण लावूनच धुवून घ्यायची. बघू आता किती कोरडी होते कधी ती. आणि शेवटी ती काचेची बरणी पूर्ण गरम झाली. किती किती तापलेली ती. आणि तरी पण तुम्ही बघू शकता हे बघा पाण्याचे थेंब तसेचे तसे. म्हणजे काय करावं काही कळत नाही. शेवटी असं वाटतं की जाईल फुटून वगैरे जोरात, कारण की काच येतो शेवटी, म्हणून मी थांबवलं. काच आहे त्याच्यावरती स्टील आहे म्हणजे अजून जास्त तापेल ते, आणि ते लगेच 5 मिनिटातच तापलं. सो आता काहीच ऑप्शन नाही, बघू आपण तिला तसंच ठेवून देऊ. तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हिला कसं कोरडं करायचं ते, कारण की मला तर फक्त ही एक आयडिया आली होती आणि त्याच्याने पण काहीच फायदा झालेला नाही. तुम्हाला दिसत असतील हे बघा पाण्याचे थेंब अजून पण तसे तर तसे बारीक बारीक छोटे छोटे. काहीच कोरडी झाली नाही आहे ती, फक्त तापलेली ती, बस एवढंच झालेलं आहे. म्हणजे इथून फक्त इथपर्यंत वरच्या वर हवा लागलेली तिला, गरम हवा, म्हणून इथं कोरडी आहे. इथं तशीच ओली आहे. ओली म्हणजे इथं थंड आहे, मध्ये तर ओलीच आहे ती. सो बघू आता तिला तसंच पडू देऊ. तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये तुमच्याकडे जर काही आयडिया असतील तर नक्की सांगा. चलो. हां कोथिंबीर 10 रुपयाची. कोथिंबीर का नाही? कोथिंबीर मेथी मार्केटमध्ये कोथिंबीर पण भरून भरून येते ना. हे बघा ही गरम होऊन गेली पण तरी काही कोरडी झाली नाही. बघ किती तापलेली ती वरती. काय तेल टाकलं तर काय होईल त्यात? तडतडून म्हणजे भाजीत टाकलं थोडंसं ना. अजून एकदा कापड पण ते गोळा होतोय ना. एवढी बारीक काळी टाकली तुम्ही तरी पण ती गोळा होते. खराट्याचे काळे नाही होते तरी. बघा जाऊ थोडंसं टाकून घेईन पहिले, थोडं वापरून घेईन. नंतर जास्त टाकलं अजून जास्त वेळ तर ते हेअर ड्रायरची हवा दिलीच ती ना फुटून बिटून जाईल अजून, कारण की वरती स्टील आहे ना, स्टील पण तापतं आणि ती खाली काच आहे. जाऊ दे म्हटलं म्हणून थांबून गेले. बघू आता. तर मोसम आहे मस्ताना आणि मला सर्दी असताना, कारण एवढ्या दिवसापासून कंटिन्युअस पाऊस चालू होता तेव्हा सर्दी वगैरे काहीच नव्हती. आणि आता मस्त पाऊस ऊन दोघं चालू आहे तरी मला अचानक सर्दी झाली. आणि माझी सर्दी अशी ना की एका मिनिटात मला 5, 6, 7, 8 शिंका येऊन जातात. म्हणजे समोर जर कोणी असेल ना तर माझ्याकडे बघतच राहतो हिच्या शिंका कधी संपतील, असं काहीतरी माझ्या शिंकाचा प्रकार असतो. आणि अजून आवाज तेवढा जोरात असतो ना, डायरेक्ट समोरचा घाबरून जातो. मग त्याला काही पर्याय नाही. आता ते प्रत्येकाचं शरीर त्याचं हे बापरे हां करायची आणि तेल लावायची. मग म्हणायची माझ्यातून डोकं एवढं मोठं तेल लागत असतो अशी करायची. मग नंतर मी डायरेक्ट बापकटच करायला लागली माझ्या ते आजारी पडली ना. माझे केसच काम मला नाही आवडता म्हणून मोठे केस घालायला कटिंग केली ती मग माझी बापकट. नाही पण तुमच्या केसांना वाढ बी चांगली ना, वाढ चांगली. आणि ते आता 3-4 महिन्यापासून अशी बारीक झालेली इथं आल्यापासून. नाही तर चांगले होते केस. तिकडं पाणी बरं होतं ना, ते डोळाचं होतं ना. आमच्याकडे इकडं बोरिंगचं पाणी आहे त्याच्यामुळे केस पण गळतात आणि कलर पण असा डाऊन डाऊन वाटायला लागला आता. म्हणजे थोडंफार माणूस थोडंफार गोरं वगैरे दिसायचं ना, तेवढं पण गोरं राहिलेलं नाही बोरिंगच्या पाण्यामुळे. आणि शार्प जास्त राहतात. आणि अजून पण आमच्या इकडं लिफ्ट वगैरेचं काम चालू आहे आमच्या अपार्टमेंटमध्ये, म्हणून अजून कॉर्पोरेशनचं पाणी पण नाही आलेलं आहे. माहीत नाही ते किती दिवसात कंप्लीट होईल आहे लिफ्टचं पण. आणि ते पण एकदाच कधी नॉर्मल आपल्या नळाला पाणी येईल कॉर्पोरेशनचं. तर चला मग आता आपला ब्लॉग आपण इथेच संपूया. तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जुने असणार आपली फॅमिली तर लाईक करा, व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा, फॅमिली फ्रेंडसोबत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake.
I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the